माझा सांगण्याचा सारांश असा आहे की आपण अनेक युत्या पाहतो. हा त्या कोणत्या वर्षी किती अवधीसाठी होतात हा हे आपल्याला तपासायचं असतं. हा तर मीन राशीमध्ये राहू शनीची युती आपण जे बोंब मारतो, हम्म तर ती किती काळ झाली. हा एंटायर मीन राशीसाठी नाही, ती फक्त बरोबर. त्या ठिकाणी जेव्हा आरंभ मीन राशीमध्ये त्रिपाद नक्षत्र आहे त्या हा नक्षत्रामध्येच झालेली आहे ती. हो. आता मीन राशीतलं त्रिपाद नक्षत्र कोणतं? तर कुंभेला आपण जर बघितलं तर उत्तरा आहे नक्षत्र. पूर्वा भाद्रपद आहे त्रिपाद. उत्तरा भाद्रपद. हा हा उत्तरा भाद्रपद, पूर्वा सॉरी, भाद्रपदात द्विपाद आहे. हा पूर्व भाद्रपद. हम्म नाही, पूर्व भाद्रपद, मग हा उत्तरा भाद्रपद आणि मग हा रेवती लागतं. मग हा पूर्वा भाद्रपदाच्या चतुर्थ चरणामध्ये ही युती होणार आणि हा त्या ठिकाणी तिथे कर्क नवमास असेल. हा कळलं का? हम्म पण ही युती फक्त 35 दिवस टिकणार आहे एवढं नक्की. पण तरी ती भरपूर हे करून जाईल ना, शनी आणि राहू हे असल्यामुळे. असं का हा होतं? बरं. आता दुसरा भाग मला असं सांगतो मॅडम, की 23 अंशाचं हे जे लग्न आहे, हा तो भाव, 23 अंशाचा हम्म भाव आहे ना मीन. हो हो मग 23 अंशाला ऑलरेडी राहूने तिथून ओव्हरलॅपिंग हो करून पुढे आलेला आहे. हो तिथे शनी जायला किती वेळ लागेल याचा तपास करायचा आहे. तर त्या पर्टिक्युलर जातकाला षष्ठ स्थानासंदर्भातील जे काही प्रश्न असतील ते हा 23 अंशाला शनी उपस्थित करेल. हा पण त्याला तर राहू पुष्कळ ना, वेळ आहे, शनी 23 अंशाला जाईपर्यंत. नाही लवकर जाईल, सांगतो तुम्हाला काय लवकर जाईल हा कसं. की ज्या वेळेला जेव्हा शनी एंटर करेल ना मीन राशीमध्ये, हा तेव्हा रवी त्याला पुढे 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 लवकर घेऊन जाईल आणि हा मग ड्रॉप करेल आणि मग मागे येईल. हा कळलं? हम्म हो हो सर. असं आहे. पण मग ते पर्टिक्युलर मीन राशीत असल्यामुळे गुरुच्या संदर्भातली काहीतरी चुकीच्या किंवा वाईट घडामोडी सर्व प्रकारे आणि घडवेल. षष्ठस्थान, आणि षष्ठस्थान, हा आणि षष्ठस्थान. ते तर ह्या पत्रिकेत करेल, परंतु सर्व कुठे? एकंदरीत सर्व. प्रत्येकालाच ती. हा हो हो हो. तो सीन प्रत्येकाला असेल. पण तरी सुद्धा फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मॅडम, राहू आणि शनीची युती ही हार्डली किती दिवसासाठी होणार आहे. हा बरोबर. ज्या अर्थी मीन राशीमध्ये शनी असतात त्या हम्म अर्थी मीन राशीमध्ये त्या ठिकाणी सूर्य सुद्धा हो असेल. बरोबर. तेव्हा सूर्य शनी राहू तिघांची युती ठिकाणची असेल. असेल. बघा, पंधरा तपासा. दिवस 15 दिवस तरी असेल. हो सर आहे. हा आहे ना? हो मग हा पितृदोष पण होतो, प्रेतशाप योग पण होतो. हा हा बरोबर. मग अशा वेळेला आपल्याला एखाद्या योगावरती जर चर्चा करायची असेल तर तुम्हाला टोटल हे माहिती हवं. बरोबर त्यासाठी हा प्रोसेस आहे. बरोबर. कळलं आलं की नाही? हो आलं जेव्हा लक्षात. राजा मीन राशीत गेला 25 मार्च मध्ये हा किंवा 28 मार्च मध्ये, त्याच्यानंतर शनी आले. राहू तिथेच होता तोपर्यंत. हा पहिल्यांदा रवी राहूची युती झाली, हा त्याच्यानंतर शनी राहूची युती झाली आणि नंतर पुढे जाऊन एप्रिल महिन्याच्या 15 तारखेनंतर रवी मेषेत जाणार आहे. हम्म हो कळलं? त्याला शनी रवीची युती ही तिकडेच असेल. हा बरोबर. आणि राहू राहू पण तिकडेच असतात. हम्म जोपर्यंत मेषेला रवी जाणार नाही तोपर्यंत राहू जो आहे तो एक्झिट होणार नाही. बरोबर मग हे ह्याला बरोबर. कॅल्क्युलेशन जे आहे ना, हम्म ते आकाशातलं ज्याला आपण म्हणतो की तिथे तुम्हाला तो भाग कळणं गरजेचं आहे. मेषेला रवी बघा, राहू त्यावेळेला कुंभेला असेल. आहे का 15 मेच्या जवळपास? बघा जरा त्याच्या अगोदर 3 एप्रिल काढा. 3 मे, 3 मे, 3 मे 2025. पण पंचांग नसेल आता, कारण तिथे गुढी हे येईल ना, गुढीपाडवा असेल ना. सर हा. रेडिशन राहू 0-0 असं. राहू काय? 0-0. 0-0 आहे ना. हो म्हणजे राहू. गेला ना पलीकडे. हो पलीकडे गेला ना. मिनेत. हो मिनेत. नाही नाही,
नंतर कुंभेत जाणार ना साहेब. हो कुंभेत जाणार. एक हो कला बरोबर आहे, जरी कुंभेत त्याने जाणार. हो कुंभेत कुंभेत जाणार. म्हणजे कुंभेत त्यावेळेला जाणार. रवी मेषेतच असणार. हो 3 मेची पत्रिका काढा. हो 18 वर्षावर आहे मेष राशीत रवी. आहे ना. हो हो हा, मग हे कॅल्क्युलेशन आपल्याला फलादेश करतेवेळी विचार करणं आवश्यक आहे. 29 मे ला राहू जातोय कुंभेत. हो बरोबर आहे मॅडम, ऍग्री विथ यू. हम्म. 29 मे ला, पण 29 मे ला जो सूर्य आहे तो सिंह राशीमध्ये असेल, वृषभ राशीमध्ये असेल, हो हो. रोहिणी नक्षत्रामध्ये असेल, हम्म. रोहिणी नक्षत्राच्या मेष नवमाशामध्ये असेल, हम्म. सॉरी वृषभ नवमाशामध्ये असेल, असं आहे. हम्म. मग हो. तसा विचार करून तुम्हाला गणित जे आहे ते बरोबर फलितामध्ये बदल करायचा आहे. बरोबर. थँक्यू. म्हणजे तिथे राहू, शनी आणि रवी ह्या तिघांची भेट मीन राशीमध्ये होणार आहे की नाही, आणि ती भाव मध्यला होईल की नाही. हो सर. होणार ना. हो सर. बरं, थोडं जे गणित आहे ते हायर लेवलचं आहे, पण शिकणं गरजेचं आहे. हे जर सर शिकला आता नाही. तुम्ही हा सर बोला आता बोला. तुम्ही म्हणत होता 23 डिग्री मीन राशी, राईट सर. 2027 एप्रिलचा महिना आहे, मीन राशीमध्ये सूर्य सुद्धा आहे आणि राहू सुद्धा 23 डिग्री मकर. मकरेला आहे ना. हा, राहू मकरेला मकरेचा 23, शनी 23, मीनेचा, ते सूर्य मीन फेब्रुवारी राशी. महिन्यामध्ये असेल. हे फेब्रुवारी एप्रिल महिन्यामध्ये महिना असेल. सर, एप्रिल 27. मकर राशीमध्ये रवी कसा असेल तर तिथे. मकर राशीमध्ये राहू, हा, मकर राशीत राहू मकरचा आहे, राहू पण 23. हा पण सूर्य रवी जो आहे, सूर्य मीनेचा सर, अरे बाळा, हा सूर्य मिनेचा असेल, सूर्य पण मीनेचा. मकर राशीमध्ये रवी राहूची युती जी आहे ही जानेवारी महिन्यामध्ये 2026 ला होईल. बरोबर. हा हा बरोबर सर, मी म्हंटल ना, मी पेपर नाही आणला, मी सर्व कॅल्क्युलेट करून ठेवलेलं. म्हणजे 26 ला होईल. हा 2026 ला. 26 ला होईल, 25 ला नाही होणार. नाही, बरं. आणि 2027 ला शनी 23 डिग्री मीन राशीला येतोय भाव मध्याला, तेव्हा सर 23 डिग्री राहू पण कर्केचा आहे, मध्याला आहे कुठेतरी. ज्युपिटर तो पण, सॉरी मकरेचा राहू सर 23 डिग्री. गुरु सुद्धा नियर अबाउट 23 डिग्री आहे. एप्रिल, मिड मार्च एप्रिल, हा मिड मार्च एप्रिल. आणि मीनेत सूर्य सुद्धा आहे सर. मॅक्झिमम ग्रह आहे ना 22 ते 26च्या डिग्रीच्या मध्ये आहेत. एक मिनिट थांबा. पहिली गोष्ट सगळ्यांना कळलं का, हे तूळ लग्न आहे. तूळ लग्नाला सगळे जे 12ही भाव आहेत ते 23-24 मध्ये आलेले आहेत की नाही. काही बदल झालाय का. हो एकच सर. बरोबर आहे. याचा पहिला लक्षात घ्या, कारण का की ही रास जी आहे ती इक्वेटरची आहे, म्हणून हा दशम भाव सुद्धा, द्वितीय भाव सुद्धा, त्याच्यामध्ये काही बदल झालेला नाही. कळलं. बरोबर. मला कॅल्क्युलेशन गणित कळणं गरजेचं आहे. वाय दिस थिंग हॅपन इन होरोस्कोप, त्याचा विचार सूर्य सिद्धांतामध्ये दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचं कोष्टक लिखित वगैरे वगैरे काही नाही. नॉट अवेलेबल ॲट ऑल. आता काही लोक गप्प आहेत. कळलं, मला असं वाटतं काही ना कळलं नाही का ते बोलायला घाबरत आहेत. सर कळते कळले सर, कळले सर. ठीक आहे, कळलं मग हरकत नाही, कळणं गरजेचं आहे. बरं, आता फार वेळ पुढे गेलेला आहे, बऱ्याच लोकांना घरी जायचंय, जेवायचंय. तर कालदनकर मॅडम, तुम्ही अभिप्राय द्या. आणखी कोणाला काय बोलायचं तर बोला. मग आपण पुन्हा आणखी शिकणार आहोत, आणखी याच्यावरती चर्चा करणार आहोत. येताना एखादा टेलिफोन एक्स्ट्रा असेल तर घेऊन या, पंचांग घेऊन या, म्हणजे तिथे आपल्याला गणित करताना व्यवस्थित होईल. राहूचं गणित आहे, तर त्याच्याकरता मी आज तुम्हाला सांगितलं की तुम्ही शनी राहूची युती ही किती काळ, आपण मिनिटला राहू ओरडतो, पण तो किती काळासाठी असेल याचा विचार करणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला 34 दिवस सांगितले, यदा कदाचित तो 26 दिवसावरती पण येऊ शकेल.
ते गणित नंतर मी तुम्हाला सांगतो. पाहू पुढे. आता काय तुम्हाला बोलायचं असेल तर बोला. आता ज्योतिष विषय नाही, तुमचा अभिप्राय फार महत्वाचा आहे. सर मी एक प्रश्न विचारू? हा विचारा. सर तुम्ही आता म्हणालात की शनी राहू युती मीनेमध्ये आता जी सांगितली त्यामध्ये तो षष्ठ स्थानाचे प्रॉब्लेम पण निर्माण करेल. हो सर त्याच्याबद्दल नक्की. थोडंसं षष्ठस्थानामध्ये ज्या एक्सप्लेन वेळेला मॅडम असे प्रश्न उपस्थित होते ना, तर त्या ठिकाणी तूळ लग्न आहे का, हो तर नाही याच षष्ठस्थाना कुंडलीचं. हा मग ह्याच कुंडलीमध्ये जर होणार असेल तर हा. त्यावेळेला तुम्हाला षष्ठस्थाना संदर्भात गुरुची पोझिशन, गुरु काय करू शकतो, काय देऊ शकतो याच्या बाबतीमध्ये विचार करायचा आहे. आणि गुरु हा धनत्रिकोणाचा त्या ठिकाणी आलेला आहे. कारण का की मीन रास, कर्क रास आणि येणारी वृश्चिक रास धनस्थानामध्ये यांचा जो त्रिकोण आहे तो जलतत्वाचा आहे. मग त्या जलतत्वामध्ये जातकाच्या जीवनामध्ये काही ज्या घडामोडी होतील तर त्या षष्ठस्थाना संदर्भात, आणि गुरु ज्याचा मालक आहे तर तो पराक्रम स्थानाचा मालक आहे आणि षष्ठ स्थानाचा मालक आहे. 2 राशी त्याच्या मालकीच्या आहेत. तर त्या ठिकाणी यथाकदाचित जातकाच्या जीवनात काही प्रसंग उपस्थित होऊ शकतील तूळ लग्नाला. ओके ओके बरं, थँक्यू आता सर. सपोर्टिंग प्लॅनेट असं आहे की ज्या वेळेला तूळ लग्नाला गुरु भाग्यात जाईल, म्हणजे एंटायर तूळ लग्न ज्यांचं ज्यांचं असेल तर त्यावेळेला त्यांच्या जीवनामध्ये भाग्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह परिणाम होतील आणि त्याचा फलादेश चांगला मिळेल. जेव्हा मिथुनीला गुरु जाईल त्यावेळेला इट विल टेक टाइम अबाउट 10 months. हो गुरु मिथुनेला जाईल तेव्हा. पण पत्रिका वाचतेवेळी तुम्हाला हा संदर्भ घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही पुढचं फर्दर रीडिंग करू शकत नाही. सर एक क्वेश्चन पूछूं सर? हाँ बोलिए. सर यहाँ पे शनि चंद्र सप्तम स्थान में है, अगर यही शनि चंद्र दसम स्थान में होगा और मेष लग्न रहेगा तो उसका परिणाम अलग रहेगा? हाँ डेफिनेटली. राशि किसकी है, मालिक कौन है, तो शनि का है. शनि, हाँ. चंद्र जो है वो टेम्पररी है, वहां पर शनि की पावर, चंद्र की पावर नहीं चलेगी, शनि का ही पावर है. शनि ही बलवान प्लैनेट है वहां पर, समझे. इसीलिए आप अगर देखेंगे तो 1962 का कुंडली देखिए. 1962 में भी शनि मकर का था लेकिन केतु के साथ में था, तो इट बिकम पावरलेस. समझिए. तो ऐसा हमको विचार करना चाहिए. राहु के साथ में होगा तो जैसे मैंने अभी बताया, मीन में राहु की जो उनकी जो युति होती है वो फ्यू डेज के लिए है, तो एंटायर राशि के लिए नहीं है. कभी कभी एक आध प्लैनेट जो है, यहाँ से राहु आया, वहां से शनि आया, तो बहुत समय के लिए वो युति जोड़ी जाती है. लगा. तो यहाँ पे षष्ठ स्थान में डिफेक्ट होगा और कुंडली में जहाँ पे जो भाव में रहेगा उसका प्रॉब्लम होगा. हाँ हाँ, जो भाव कैलकुलेट करेगा उसके अंदर प्लैनेट रहेगा, वो प्लैनेट मूवमेंट का क्या है, ऐसा है. इसीलिए खगोल के अंदर आपको पूरी जानकारी होनी चाहिए, खगोल कैसे चलता है. और जो भी घटना होनी है, अगर हम राहु का गोचर देखते हैं तो वहां पर चंद्रमा जिस डायरेक्शन में होगा उस समय में वो घटना उस जीवन के अंदर हो सकती है, उसके जीवन के अंदर. इसके लिए चंद्र और पृथ्वी, उसकी बीच की कक्षा को राहु और केतु कहा गया है. आणखी काही. थँक्यू. हॅलो मॅडम, तुम्हाला काय विचार हे करायचं आहे, मांडायचं आहे, मग समारोप करूया. बोलते. आज तूळ राशीवर अतिशय डेलिकेट रास म्हणून नेहमी सर उल्लेख करत असतात. हो. आणि अशा या डेलिकेट राशीचे दोन्ही मारक स्थानाचा स्वामी हा मंगळ आल्यामुळे या राशीला कसा थोडक्यात झोडपून काढतो हे आपल्याला प्रत्येक वेळी तुम्ही सांगितलेलं आहे. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण या तूळ राशीचं वैशिष्ट्य आपण आजच्या लेक्चरला असं बघितलं
की गेल्या वेळेस बघताना भावमध्यामध्ये बराच डिफरन्स आलेला होता, पण मूळ रास ही इक्वेटर जवळची रास असल्यामुळे याच्या भावमध्यामध्ये फारसा डिफरन्स येत नाही. तर नाही. हा एक समजून घेण्याचा मुद्दा आज आपल्याला लक्षात आणून दिलेला आहे. कारण आपला सूर्य सिद्धांताने त्याच्यात आपण भावमध्यावर बघून आपण जास्तीत फलिताचा अभ्यास करतो, तेव्हा या गोष्टीसाठी आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. इथे अजून एक लक्षात आणून दिलेला मुद्दा म्हणजे तूळ राशीमध्ये जर मंगळ हा मारक धनातच बसलेला असेल तर तो जन्मता सिद्ध असल्यामुळे तो सुरुवातीपासूनच कुटुंबात काही ना काहीतरी वाद निर्माण करेल आणि त्याच्यानंतर वैवाहिक जीवनानंतर सुद्धा दुसऱ्या सप्तम स्थानाचा स्वामी सुद्धा मंगळ असल्यामुळे तिथे पण वादग्रस्त असं वातावरण किंवा जोडीदाराबद्दल त्रास त्याला सोसावा लागेल. तर मंगळ आणि रवी हे या पत्रिकेमध्ये केंद्रात असल्यामुळे त्याचे त्रास कसे होतील याविषयी आपण विशेष अशी माहिती सांगितली. त्यानंतर राहूच्या मुखात असणारे ग्रह हे फलित देण्यासाठी कसे कमजोर ठरू शकतात याची पुन्हा एकदा इंट्रोडक्शन झाली. इंट्रोडक्शन नाही म्हणणार, अधिक माहिती मिळाली की राहूच्या तोंडामध्ये मुखात जर ग्रह आले तर ते फलित देण्यासाठी अगदी गुरु असेल, मंगळ असेल, कोणी असला तरी पण तो फलित देण्यासाठी कमकुवत ठरतो. या ठिकाणी मंगळ राहूच्या मुखात आलेला आहे. त्याला खूप चांगलं एक उदाहरण सरांनी दिलंय, लक्षात राहील असं. रॉंग कनेक्शनशी, रॉंग नंबरशी कनेक्शन त्याचं होतं, त्यामुळे मेसेज नीट पुढे पोचला जात नाही किंवा मेसेज चांगला हळू ठरत नाही. तर अशा पद्धतीने खूपशा आधी असलेल्या माहितीची सांगड घालत तूळ राशी वैशिष्ट्यपूर्ण रास दोन्ही मार्गदेश एकच असल्यामुळे अशी वेगवेगळ्या गोष्टींची सांगड घालत आज पत्रिका खूप चांगल्या पद्धतीने सरकली आणि बऱ्याच लोकांनी आपापल्या शंका चांगल्या पद्धतीने सोडून घेतल्या. आणि शनी आणि राहू हे आता 35 दिवसासाठी जेव्हा एकत्र येतील तर हा आपण भावमध्यावरून काढलेला अंदाज किंवा कॅल्क्युलेशन, अंदाज नाही आहे हा, कॅल्क्युलेशन, ठोस कॅल्क्युलेशन आहे. तर त्या दिवसामध्ये कोणत्या प्रकारच्या घटना घडू शकतील, वक्री ग्रहाचं फलित काय, वक्रीचा परिणाम आपण जे अवडंबर माजवतो त्यापेक्षा वक्री ग्रह हा आपापल्या पद्धतीने काम करतच असतो. आणि हे तुम्ही नेहमी सांगत असता की शनी हा 410 दिवस वक्री असल्यामुळे त्याचं काम कुठेही ठप्प राहत नाही, तो काम करतच असतो. तर या पद्धतीने राहू आणि शनी हा आता 35 दिवसासाठी एकत्र येतील तेव्हा त्याची फलित कशी मिळतील हा एक अंदाज आगाऊ आपल्याला मिळालेला आहे. तर या दृष्टीने आजचं लेक्चर हे अतिशय मोलाचं, मार्गदर्शक आणि अभ्यासू असंच झाले सर. मी माझ्या वर्ग भगिनींच्या क्लासमेटच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी तूळ लग्नाचं मी आंदोलन सांगतो. त्या ठिकाणी गांधीजी तूळ लग्नाचे होते, हिटलर तूळ लग्नाचा होता. त्या दोघांनाही आपल्या घरापासून अलिप्त राहावं लागलं. बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी जोडीदाराचे प्रश्न उपस्थित होतात. जोडीदार त्या ह्याच्यामध्ये कन्फ्युज होतो किंवा जर त्या ठिकाणी सप्तम स्थानाचा अधिपती म्हणजे मारक स्थानाचा अधिपती जर कुठे अडगळीत पडला असेल, आता गांधीजी लग्नी मंगळ होता आणि हिटलरच्या पण लग्नी मंगळ होता, हे दोघही वेगळ्या तऱ्हेचे योद्धे होते. त्याला कारण असं आहे की गांधीजींचा चंद्र कर्क राशीमध्ये होता, म्हणून नेहरूंचं त्यांचं जमायचं का नेहरूंचं कर्क लग्न होतं, कळलं. मग त्यावेळेला त्या ठिकाणी इंदिरा गांधींचं कर्क लग्न होतं म्हणून त्यांचं जमायचं. तर ही कनेक्टिव्हिटी जी असते ती तुम्हाला अकॉर्डिंग टू झोडियाक हीच निश्चित केली पाहिजे, करता आली पाहिजे.
म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण मॅच मेकिंग करतो तर खरं मॅच मेकिंग हे आहे. ठीक आहे. एनिवे आता कुबल मॅडम समारोप करताय, करा. कुंडल्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. सर नमस्कार. तसेच नमस्ते. इथे उपस्थित असलेल्या सर्वांचे स्वागत आणि आवाज तुमचा कमी येतोय, आवाज कमी येतोय. कमी येतोय. आता थांबा, काहीतरी आज गडबड होती. आता येतोय का? मी वाढवलाय नाही, मग आता काय करू सर? हा बोला बोला, जे जे येतोय थोडं ऐकायला येतं तर बोला. मी खूप वाढवलंय इकडे, 40-42 केलंय. मला तेच हा कळत. आता 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 यायला लागला, हा बोला. ठीक आहे. तर सर तुम्हाला नमस्कार. तसेच इथे उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार आणि सर्वांचे स्वागत. आणि आपल्या आदनकर मॅडमनी नेहमीप्रमाणे जवळजवळ सगळेच मुद्दे कव्हर केले आहेत. आणि आज आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍटलिस्ट मला तरी तुम्ही अगदी खूप इतक्या हायर म्हणजे सुपर हायर लेवलचं गणित शिकवलं. त्या म्हणजे ते असं मला आता शब्दात नाही मांडता येणार. म्हणजे मला तसं कळालंय, पण रेकॉर्डिंग अजून छान ऐकून मग ते म्हणजे असं एक्सप्रेस करता येईल. तर ते मला खूप आवडलं. आता हे बाकीचं तर सगळं आहेच. इथे हा मार्केश मंगळ म्हणजे त्या स्थानात बसलेला आहे. शिवाय तो सप्तम स्थानाचा पण स्वामी आहे. तिथे शनिचंद्र युती ही पण काही ग्राह्य नाहीये. त्यामुळे जे काही म्हणजे आंदोलन व्हायचे ते झालेच. शिवाय हा मंगळ त्या शनीच्या षडाष्टकात पण आहे. आणि सूर्य केतू युती ही पण काही ग्राह्य नाहीये. आणि तुम्ही अजून सांगितलेलं म्हणजे मॅडम कडनं चुकून सुटला असावा तो मुद्दा, तो मला परत एकदा म्हणजे सांगावा वाटतो की इथे जी तृतीय म्हणजे पराक्रम स्थानात जी धनुरास आली, तर ते तुम्ही बोलता बोलता असं म्हणालात की त्याच्या मागे मंगळाची रास आणि पुढे शनीची रास. अशा वेळेस म्हणजे तो गुरु डिपेंडंट होतो. पण ज्यावेळेस चतुर्थ स्थानात म्हणजे कर्केत गुरु उच्चीचा होतो त्यावेळेस त्याच्या मागे मिथुन रास असते आणि पुढे सिंह रास असते. पण त्यावेळेस तो गुरु इंडिपेंडेंट आहे. म्हणजे हा पण मुद्दा म्हणजे आपल्याला आम्हाला प्रेडिक्शन साठी तुम्ही खूप छान सांगितलं. बाकीचं तर सगळं छान. आता हे मिनेट ज्यावेळेस म्हणजे गोचरीचा राहू येईल तर तुम्ही ते पण सांगितलं की ते 34 किंवा 35 दिवस त्या जातकाला. पण तुम्ही ते गणित करताना असं म्हणालात की मे बी कधी कधी 26 दिवस पण म्हणजे येऊ शकतात 34च्या ऐवजी. आणि मग मध्ये तो एक मुद्दा सांगितला की बुधाच्या राशीत एकटा म्हणजे डेलिकेट ग्रह एकटा असेल तर तो चालेल युतीपेक्षा. प्रभावी असं. हा, येस. मग बाकीचं तर सगळं आता म्हणजे ही रास ती मॅडमनी सांगितलंच, इक्वेटरची रास आहे. त्यामुळे इथे आपले भावमध्यामध्ये काही बदल जवळजवळ नाहीच झाला. अगदी थोडा 23-24 म्हणजे हा काही एवढा नाही. तर एकंदरीतच आजचा क्लास अतिशय अतिशय उत्तम झाला. त्यासाठी मी सर्वांतर्फे तुम्हाला कोटी कोटी वंदन करते आणि कोटी कोटी धन्यवाद पण देते. हॅट्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड, ह्यूज ग्रॅटिट्यूड. पण क्लास एकंदरीत खूप छान सांगितला. आता वेळ पण खूप झाला आणि थोडं ते गणितामुळे कसं एक्सप्रेस नाही जास्त, पण ते कळाले. रेकॉर्डिंग ऐकून सगळ्यांनाच अजून छान कळेल. जे खूप चांगल्या लेवलचं गणित आज म्हणजे आम्हाला तुम्ही शिकवतातच, पण आज अजून जास्तीत जास्त. आणि ते आपल्या गीताताई पण मध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला काय काय विचारत होत्या ना, त्यामुळे अजूनच क्लिअरन्स झालं. थँक्यू सर, थँक्यू. आणखी एक सांगतो तुम्हाला. आता बरेच लोक बाहेर निघाले, हा, तर तुम्ही सण बघा. दिवाळी जेव्हा चंद्र इक्वेटरला असतो त्याच वेळेला होते. त्याच्यानंतर आपली गणेश चतुर्थी सुद्धा इक्वेटरला चंद्र असतो पूर्ण राशीमध्ये तेव्हाच होते. तर हे मुहूर्त काढण्याचा जो नियम आहे, गणेश चतुर्थी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त दिवाळीचा अमावस्येचा हा इक्वेटरच्या जवळच होतो. म्हणून बरेचसे आणखी जे मुहूर्त आहेत हे चित्रा आणि स्वाती ह्या नक्षत्रामध्येच होतात. तुम्ही ऑब्झर्व करा, जेव्हा जेव्हा सण येतील त्या वेळेला. हा मॅडमनी चव्हाण मॅडमनी एकदा म्हणजे आम्हाला त्या घेतात ना जे क्लासेस, त्यावेळेस हे केलं होतं, उपस्थित केलं होतं. ते मी शिकवलेलं तिथे क्लासमध्ये. थँक्यू, 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 धन्यवाद. तुमच्या सगळ्या संमतीने क्लासचा एंड करू. आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे? सर खूप खूप धन्यवाद.
थँक्यू Thank you. सर. थँक्यू सर.